आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे. याचा उर्वरित भाग आपण आता वाचणार आहोत. आत्म्याविरुद्ध भगवान बुद्धांनी जी सर्वसामान्य विचारसरणी मांडलेली आहे तीच त्यांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारताना मांडलेली आहे. त्यांनी असा विचार मांडला आहे की आत्म्याच्या अस्तित्वाची चर्चा ही देवाच्या अस्तित्वाच्या चर्चे इतकीच निरुपयोगी आहे. देवाच्या अस्तित्वावरील विश्वास हा समाधिठीला जितका बाधक आहे तितकाच आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास बाधक आहे. त्याने असे विवेचन केले आहे की देवावरील विश्वास हा ज्याप्रमाणे भ्रामक समजुती निर्माण करतो त्याच प्रकारे आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास भ्रामक समजुतींना कारणीभूत होतो. त्यांच्या मते आत्म्याच्या अस्तित्वावरील विश्वास हा देवाच्या अस्तित्वावरील विश्वासापेक्षा भयंकर आहे, कारण त्यामुळे पुरोहित वर्ग निर्माण होतो, भ्रामक समजुतीचा मार्ग मोकळा होतो. एवढेच नव्हे तर तो पुरोहित वर्गाला माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्ता गाजविण्याचा अधिकारही बहाल करतो. या सर्वसाधारण विचारसरणीमुळेच भगवान बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास काही दृढपूर्वक मत व्यक्त केलेली नाही असे म्हणतात. दुसरे काही म्हणतात की त्यांनी आत्म्याच्या अस्तित्वाच्या सिद्धांताचे खंडन केलेले नाही. आणखी दुसरे काही म्हणतात की त्यांनी या प्रश्नाच्या उत्तराला बगल दिलेले आहे. ही सर्व मते चूक आहेत, कारण त्यांनी महालीला स्पष्टपणे आणि निश्चित शब्दात सांगितलेले आहे की आत्मा हा वस्तू नाही. म्हणूनच त्यांच्या सिद्धांताला अनात्मवाद असे म्हणतात. आत्म्याच्या विरुद्ध या सर्वसामान्य विचारसरणीपेक्षाही भगवान बुद्धांनी त्याविरुद्ध अगदी खास अशी खंडनकारक विचारसरणी मांडलेली आहे. आत्म्याचे वेगळे असे अस्तित्व स्थापन करणाऱ्या सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी आपला नामरूप सिद्धांत मांडला. हा नामरूप सिद्धांत विभज्यवादाच्या द्वारे केलेल्या परीक्षणाचा परिणाम आहे. मानव व्यक्तिवादाचा अथवा मानवाच्या अतिशय सूक्ष्म काटेकोर विश्लेषणाचा हा परिणाम आहे. नामरूप ही प्राण्याची सामूहिक संज्ञा आहे. भगवान बुद्धाच्या मतानुसार प्राणी हा काही भौतिक तत्वे आणि काही मानसिक तत्वे यांच्या संमिश्रणाचा परिणाम आहे. या भौतिक आणि मानसिक तत्वांना स्कंद म्हणतात. रूपस्कंद हे प्राधान्याने पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू या 4 तत्वांचा परिणाम आहे. हे स्कंदरूप अथवा शरीराचे घटक होत. स्कंदकाशिवाय मानस्कंद ही गोष्ट आहे, तेही प्राण्याच्या रचनेचे घटक आहेत. या नामस्कंदाला विज्ञान, रूपस्कंदाशिवाय मानस्कंद ही एक गोष्ट आहे, तेही प्राण्याच्या रचनेचे घटक आहेत. या नामस्कंदाला विज्ञान म्हणजे चेतना असे म्हणतात. या नामस्कंदात 3 मानसिक घटक तत्वे आहेत. वेदना म्हणजे 6 इंद्रियांच्या त्यांच्या विषयाशी संपर्क झाल्यामुळे होणारी अनुभूती. सय्या म्हणजे संज्ञा. संकार म्हणजे संस्कार. विज्ञान म्हणजे चेतना. या 3 नामस्कंदात समाविष्ट केले जाते. आधुनिक मानसशास्त्र कदाचित असे म्हणेल की विज्ञान म्हणजे कॉन्शसनेस हाच इतर मानसिक क्रियांचा मूळ स्रोत आहे. विज्ञान कोणत्याही प्राण्याचा केंद्रबिंदू आहे. पृथ्वी, जल, तेज आणि वायू या 4 तत्वाच्या संमिश्रणाने विज्ञान उत्पन्न होते. भगवान बुद्धांनी प्रतिपादित केलेल्या या विज्ञानाच्या उत्पत्तीच्या सिद्धांतावर एक आक्षेप घेतला होता. ते सिद्धांत विरोधी असे विचारतात की विज्ञान म्हणजे चित्त याची उत्पत्ती कशी होते. हे सत्य आहे की माणसाच्या जन्माबरोबर विज्ञानाची म्हणजे चित्ताची उत्पत्ती होते आणि त्याच्या मरणाबरोबर विज्ञानाचा विनाशही होतो. तथापि विज्ञान हे 4 भौतिक तत्वांच्या मिश्रणाचा परिणाम असे कसे म्हणता येईल. भगवान बुद्धांचे उत्तर असे नव्हते की या 4 भौतिक तत्वाच्या सद्यस्थितीमुळे किंवा त्याच्या संमिश्रणाने विज्ञानाची उत्पत्ती होते. भगवान बुद्धांनी म्हटले आहे की जेथे शरीर अथवा रूप काया आहे तेथे त्याच्यासह नाम काया ही विज्ञान
विज्ञान राहत असते. आधुनिक विज्ञानातील एक उदाहरण देता येईल. जेथे जेथे विद्युत क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड असते तेथे तेथे त्याच्यासह आकर्षण क्षेत्र म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असते. हे आकर्षण क्षेत्र कसे निर्माण होते किंवा कोणत्या प्रकाराने अस्तित्वात येते हे कोणालाही ज्ञात नाही, परंतु ते नेहमीच विद्युत क्षेत्राबरोबर असते. शरीर आणि विज्ञान म्हणजेच कॉन्शियसनेस यांच्यामध्ये अशाच प्रकारचा संबंध आहे असे का म्हणू नये. आकर्षण क्षेत्र हे विद्युत क्षेत्राच्या प्रेरित क्षेत्र म्हणजे इंड्यूड फील्ड असे समजले जाते. विज्ञान हेही रूपकायाच्या संदर्भात प्रेरित क्षेत्र का म्हणू नये. भगवान बुद्धांची आत्म्याच्या विरुद्ध तर्कसरणी येथे समाप्त होत नाही. त्याशिवाय त्यांना आणखी काही महत्त्वपूर्ण सांगायचे होते. जेव्हा विज्ञानाचा चित्त अथवा चेतना यांचा उदय होतो तेव्हा मनुष्य जीवित प्राणी बनतो. म्हणूनच विज्ञान हे माणसाच्या जीवनातील प्रधान वस्तू आहे. विज्ञानाची प्रकृती ज्ञानमूलक म्हणजे भावनामूलक आणि क्रियाशील आहे. विज्ञान जेव्हा ज्ञान प्रदान करते तेव्हा ते ज्ञानमूलक असते. हे ज्ञान सहज ग्रहण झालेले असेल किंवा समजून ग्रहण झालेले असेल, ते आपल्या आत घडणाऱ्या घटनांचे असेल किंवा बाह्य घटनांचे असू शकेल. सुखकर किंवा दुःखकर लक्षणांनी युक्त अशा चित्ताच्या अवस्थेत जेव्हा विज्ञान असते तेव्हा त्याला भावनामूलक विज्ञान म्हणतात. भावनामूलक विज्ञान वेदनांनी अनुभूती निर्मिते. भावनामूलक विज्ञान वेदनांची अनुभूती निर्मिते. विज्ञान आपल्या क्रियाशील अवस्थेत माणसाला विशिष्ट उद्देश साध्य करण्यासाठी क्रियेची प्रेरणा देते. क्रियाशील विज्ञान हे संकल्पाचे जनक आहे. यावरून असे स्पष्ट होते की प्राणी जेवढी क्रिया करतो ती ही सर्व विज्ञानाच्या द्वारा अथवा त्याचा परिणाम म्हणून करतो. या विश्लेषणानंतर भगवान बुद्ध प्रश्न करतात की आता आत्म्याचे करायचे कोणते कार्य होते. आत्म्याची म्हणून जी कार्य मानली जातात ती सर्व विज्ञानाच्या द्वारेच होतात. ज्याचे कारण नाही असा आत्मा मानणे तर्कविसंगत आहे. या पद्धतीने भगवान बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाचे खंडन केलेले आहे. याच कारणास्तव आत्म्याचे अस्तित्व हे धम्माचे अंग असू शकत नाही. यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. यातला पहिला भाग. ब्राह्मणी धर्म या यज्ञावरती आधारलेला होता. काही यज्ञांचा नित्ययज्ञ, काही यज्ञांना नित्ययज्ञ म्हणतात, काहींना नैमित्तिक. नित्ययज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्याचपासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यक होते. आणि नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जाते. ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असते. तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्य समजली जात. अशा यज्ञावरती आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धांनी मान्यता दिली नाही. जे अनेक ब्राह्मण बुद्धांजवळ यज्ञ धम्माचे अंग नव्हे त्याच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात, त्यांना भगवान बुद्धांनी आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत. असे लिहिलेले आहे की 3 ब्राह्मणांनी त्यांच्याशी वाद केला. ते 3 ब्राह्मण म्हणजे कूटदंत, उज्जय आणि उदाई. कूटदत्त ब्राह्मणाने भगवान बुद्धांना यज्ञाबाबत त्यांची मते विचारली. तथागत बोलले, ठीक आहे ब्राह्मणा, मी बोलतो ते सावध चित्ताने ऐक. कूटदंत उत्तरला, ठीक आहे. आणि तथागत खालीलप्रमाणे बोलले, हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला. सोने, रुपे, उपभोगाच्या वस्तू, धान्य आणि इतर माल त्याने त्याची भांडारे आणि कोठारे भरून गेलेली होती. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला.
माणसाच्या सुखोपभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल. तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राह्मण राजाला म्हणाला, राजन, या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे, लुटली जात आहे. डाकू नगरातून लूटमार करत फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशी अव्यवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल. परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तात्काळ या दृष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन, तर या रीतीने या लोकांना स्वच्छाचार समाधानकारक रीतीने थांबविता येणार नाही. जे शिक्षा केल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाही. ही दुरवस्था थांबविण्याचा एक मार्ग आहे, तो असा: आपल्या राज्यात जो कोणी गुरेढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे. शेती पेरणाऱ्याला बीज बियाणे द्यावे. आपल्या राज्यात जो कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे. मग हे सर्व लोक आपापली कामे करत राहतील आणि देशात उत्पात होणार नाही. राजाचा अधिकार होऊ लागेल, देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकांवरती संतुष्ट राहून आपली मुले कडे खांद्यावरती घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल. तेव्हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले. लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजाचा कारभार वाढत राहिला. देश सुख शांती आणि अनुभवू लागला आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाली. आपली मुले कडे खांद्यावरती घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागली. जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलविले आणि म्हटले, सर्व उत्पात शांत झाला आहे, देश खुशालीत आहे. मला आता महायज्ञ करायचा आहे. तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे. पुरोहिताने राजाला उत्तर दिले, राजा, आपल्या राज्यात जे जे काही मांडलिक क्षत्रिय असतील त्यांच्याप्रमाणेच राज्यात जे मंत्री अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील त्याचप्रमाणे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी. हे ब्राह्मण कूटदंता, त्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. क्षत्रिय मंत्री, ब्राह्मण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठविले की महाराज, आपण यज्ञ करावा. यज्ञाला हीच योग्य वेळ आहे. राजा विजेता हा सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. त्याचा पुरोहितही तितकाच सुज्ञ आणि गुणसंपन्न होता. ब्राह्मण हो, तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले. तो पुरोहित बोलला, महाराज, महायज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी मी महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुपात वाटू लागला की अरे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये. हे ब्राह्मण हो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांच्या पुढे यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले, महाराज, आपल्या या यज्ञात जीवहिंसक, त्याचप्रमाणे अहिंसक, चोर, त्याचप्रमाणे चोरी न करणारे, विषयोपभोगी,
दुर्वर्तन करणारे, त्याचप्रमाणे त्यापासून परावृत्त असलेले असत्यवादी, त्याचप्रमाणे सत्यवादी, निंदक, त्याचप्रमाणे निंदेपासून परावृत्त असलेले उद्धट, त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे, व्यर्थ बडबड करणारे, त्याचप्रमाणे व्यर्थ बडबड न करणारे, द्वेष करणारे, त्याचप्रमाणे द्वेष न करणारे, लोभी, त्यांच्याप्रमाणे निर्लोभी, दृष्ट आणि दृष्ट दृष्टीचे, त्याचप्रकारे सम्यक दृष्टीचे, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यापैकी दुष्कृत्य करणारे दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या. परंतु जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावेत. त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्याच संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे. आणि ब्राह्मण हो, त्या यज्ञात बैलाची बळी दिली गेली नाही. त्या यज्ञात बैलांचे बळी दिले गेले नाहीत. बकऱ्यांची, कोंबड्यांची, पुष्ट डुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्यांची हिंसा करण्यात आली नाही. यज्ञोपासाठी झाडे तोडण्यात आली नाहीत. यज्ञभूमीवरती पसरण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही. जे दास, दूत आणि कर्मचारी या यज्ञाच्या कार्यात नेमले होते त्यांना काम करायला लावण्यासाठी काही काठी वापरली गेली नाही की भय दाखविले गेले नाही. आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघळले नाहीत. ज्यांना काम करावेसे वाटले त्यांनी काम केले, ज्यांना नाही वाटले त्यांनी नाही केले. ज्याला जे योग्य वाटले ते काम त्यांनी केले, ज्याला योग्य वाटले नाही त्यांनी ते काम नाही केले. केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांचाच आहुतीने तो यज्ञ तडीस गेला. जर तुम्हाला यज्ञ करायचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहेत. प्राण्याचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊ शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला सर्व प्राप्ती मिळवून देईन म्हणतो तो धर्महीन धर्म आहे. कुटदत्ताने भगवान बुद्धांना प्रश्न केला, गौतमा, जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय? होय ब्राह्मणा, आहे. असा तो यज्ञ कोणता? तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतःकरणाने हिंसा, स्तोम, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे जे उत्तेजक मद्यपान यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे, हा तो यज्ञ आहे. तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतःकरणाने हिंसा, स्तोम, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे जे उत्तेजक मदाचे पान यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे, हा तो यज्ञ आहे. उदारदान, निरंतर दान, गृहदान आणि उपदेशग्रहण या सर्वाहून तो श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ आहे. गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदत्त ब्राह्मण भगवंताला म्हणाला, श्रमण गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहेत. दुसरा भाग. उजय नावाचा ब्राह्मण तथागतांना म्हणाला, गौतम, यज्ञस्तुत्य समजतात काय? नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करत नसतो. तरीसुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणतही नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, बकऱ्या आणि मेंढरांची कत्तले उडते, कोंबड्या आणि डुकरं कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो, म्हणजे ज्या यज्ञात हिंसा घडते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीत पात्र नाहीत. असे का ब्राह्मणा? कारण असल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गामी लोक दूर राहतात. परंतु ते ब्राह्मण ज्या यज्ञात गोवध होत नाहीत आणि सजीव प्राण्यांची हिंसा करत नाहीत, असला अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दान, धर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. असे का? कारण हे ब्राह्मणा, सज्जन व सागी लोक आपल्या
हितारहित यज्ञाच्या समीप जातात. भाग 3. उदयन ब्राह्मणानेही उदयनाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागतांना विचारले. तो म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? बुद्धाने उज्जयाला जसे उत्तर दिले तसेच त्यालाही दिले. भगवान बुद्धाने म्हणाले, ऋतूत केलेले योग्य यज्ञ, ज्यात निर्दयता नाही, अशा यज्ञाच्या जवळ ज्याचे डोळ्यावरील इहलोकीचे अज्ञानपटल नाहीसे झालेले आहे असे लोक सत्प्रवृत्त जातात. प्रज्ञावानांनी पुण्यशील माणसे सांगतात, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतःकरणाने आहुती दिली तर ते याजक पुण्यमार्ग चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे. पहिले, असे प्रश्न नेहमी विचारले जात. पहिला, मी गतयुगात होतो काय? दुसरा, मी गतयुगात नव्हतो काय? तिसरा, मी तेव्हा काय होतो? चौथा, मी काय होऊन काय झालो? पाचवा, मी भविष्यकाळातही असेन काय? सहावा, मी भविष्यकाळात नसेन काय? सातवा, मी तेव्हा कोण असेन? आठवा, मी तेव्हा काय असेन? नववा, मी कोठून जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या सत्वासंबंधी शांसक होऊन विचारत असेल. पहिले, मी आहे काय? दुसरे, मी नाही काय? तिसरे, मी काय आहे? चौथा, मी कसा आहे? पाचवा, माझे अस्तित्व कोठून आले? सहावा, ते कोठे जाणार? या विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. त्यापैकी काही असे होते की विश्व कसे निर्माण झाले? चिरंतर आहे काय? पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही असे म्हणतात की विश्व बाह्याने निर्माण केले. दुसरे काही म्हणतात की ते प्रजापतीने निर्माण केलेले आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे दिले जाई की विश्व चिरंतन आहे. काही म्हणत की शांत आहे, तर काही म्हणत की अनंत आहे. असल्या प्रश्नांना भगवान बुद्धांजवळ थारा नसे. त्यांच्यामध्ये केवळ असले प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात. कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्याच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. ते म्हणत असत, ज्या प्रश्नांची उत्तरे देण्या इतका मी सर्वज्ञ नाही. जे काही जाणण्याजोगे आहे ते आपण सर्व जाणतो आणि कोणीच म्हणू शकणार नाही. किंवा एका विशिष्ट वेळी जे जगण्याची आपण इच्छा करतो ते त्यावेळी आपण जाणलेले असतेच असे नाही. नेहमी काहीतरी अज्ञातच राहते. याच कारणास्तव भगवान बुद्धांनी आपल्या धर्मावरील प्रश्नविषयक सिद्धांताला स्थान दिलेले नाही. जो धर्म असल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धाच्या मते स्वीकारार्ह नाही. भाग 2. भगवान बुद्धाच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांताला आपल्या धर्माचा आधार बनवले होते ते आत्मा आणि विश्वोत्पत्ती या संबंधीचे होत. आत्म्यासंबंधी ते काही प्रश्न विचारत असेत. पहिले, मी गतयुगात होतो काय? दुसरे, मी गतयुगात नव्हतो काय? तिसरे, मी तेव्हा काय होतो? चौथे, मी काय होऊन काय झालो? पाचवे, मी कोणा भविष्यकाळातही असेन काय? सहावे, मी भविष्यकाळात नसेन काय? सातवे, मी तेव्हा कोण असेन? आठवे, तेव्हा मी कसा असेन? नववे, मी कोठून कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या सत्वासंबंधी शांसक होऊन विचारित असेल. पहिले, मी आहे काय? दुसरे, मी नाही काय? तिसरे, मी काय आहे? चौथा, मी कसा आहे? पाचवा, माझे अस्तित्व कोठून आले आणि ते कोठे जाणार? दुसरे काही आचार्य विश्वोत्पत्ती संबंधीचा प्रश्न विचारित. काही म्हणत ब्रह्माने हे विश्व निर्मिले, काही म्हणत की प्रजापतीने आत्मज्ञानाने ते निर्मिले. इतर काही आचार्य दुसरेच प्रश्न विचारित.
चिरंतन आहे काय, चिरंतन नाही काय, तो शांत आहे काय आणि अनंत आहे काय. शरीर म्हणजे जीव आहे काय, शरीर एक वस्तू आहे काय आणि जीव ही दुसरी वस्तू आहे काय. सत्य ज्ञानातला मृत्यूनंतर अस्तित्वात आहे काय, त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे ही आणि नाहीही. मृत्यूनंतर अस्तित्व आहे काय, त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहे ही आणि नाहीही. तो मृत्यूनंतर असत नाही व असत नाही असेही नाही. भगवान बुद्धाच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोकच विचारू शकतात. 3 कारणास्तव बुद्धांनी या धार्मिक सिद्धांताचा धिक्कार केला. प्रथम, या सिद्धांताला धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही. दुसरे असे, या प्रश्नाचे उत्तरे द्यायला अंगी सर्वज्ञता पाहिजे आणि ती कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टीवरती त्यांनी आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. ते म्हणतात, एकाच वेळी कुणालाही सर्वज्ञ दिसत नाही किंवा जाणता येत नाही. ज्ञानाला अंत नाही, कारण नेहमीच अधिक जाणायचे बाकी राहते. भगवान बुद्धांच्या या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या स्वरूपाचे आहेत. त्याची कधीच कसोटी घेतलेली नसते आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही. अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत. त्याच्या मागे वास्तवता अशी काहीच नाही. शिवाय या काल्पनिक अनुमानांचा माणसाच्या संबंधात काय उपयोग आहे? अर्थात काहीच नाही. जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धांचा विश्वास नव्हता. उत्क्रांती झाली आहे असे ते मानत असत. जय भीम. नमो बुद्धाय.